की एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले होते, पण कालपासून आपले शर्थीचे प्रयत्न चालू होते. काय नेमक्या अडचणी येत होत्या आणि आता काय अडचण म्हणजे मुख्यत्वे करून पाण्याचा फ्लो मोठा होता आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे मुवमेंटला जरा अडचण आली. आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये सगळ्यांची सुटका केली जाईल. किती तासापासून आपण हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहात? काल दुपारच्या नंतर सुरू झालेलं आहे काम. आता 5-10 मिनिटात संपेल. मी बोलतो. आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे? त्यांचं मेडिकल करणार आम्ही आणि पुढची कारवाई करू. आपण बघतोय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उर्वरित जे लोक होते, जे मच्छीमार होते, त्यांना घेऊन या बाजूला आलेला आहे. जसं ऍडिशनल एसपी अनिकेत भारती यांनी आपल्याला सांगितलंय की काल दुपारपासून यांचं रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू होतं आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. हेलिकॉप्टर अत्यंत जवळ आलेलं आहे आणि या ठिकाणी आता हेलिकॉप्टरमधनं इतर जे उर्वरित 5 जण होते त्यांना देखील आता उतरवण्यात जाईल. यानंतर हे जे सर्व होते यांची मेडिकल केली जाणार आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्याचं कारण असं, कालपासून हे लोक तिथे उपाशी होते. काही जरी त्यांना खाद्यपदार्थ गेलेले असले तरी देखील त्यांची आता वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. ते तेवढ्या परिस्थितीत आहे की नाही हे बघितलं जाणार आहे आणि जर कोणाला औषध उपचाराची गरज भासली तर त्यांना ते वैद्यकीय उपचार देखील त्यांच्यावर केले जाणार आहेत. मात्र पोलीस दल असेल, अग्निशमन दल असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, ह्या सर्वांनी कालपासून प्रयत्न सुरू केलेले होते. मात्र त्या प्रयत्नांना कुठे ना कुठे यश येत नव्हतं, कारण निसर्गाचा त्यांना प्रामुख्याने सामना करायचा होता, नदीच्या प्रवाहाचा सामना करायचा होता, खडकाळ नदीपात्राचा सामना करायचा होता. म्हणून हे रेस्क्यू ऑपरेशन थांबलेलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा दुसरी जी टीम होती ह्या मच्छीमारांची, त्यांना देखील आता उतरवण्यात आलेलं आहे आणि यानंतर पुन्हा एकदा हेलिकॉप्टरने आता झेप घेतलेली आहे त्या टेकडीच्या दिशेने, ज्या ठिकाणी हे सर्व मच्छीमार काल रात्रीपासून, काल दुपारपासून अडकलेले होते. जसं काहींनी आपल्याला माहिती दिली, जे मच्छीमार याच्यामध्ये होते त्यांनी माहिती दिली, काल दुपारच्या सुमारास हे गेलेले होते. दरवेळेस हे तिथे जात नाही, मात्र हे तिकडे गेले, पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते तिथेच अडकून पडलेले होते. कोणालाही त्याबाबतची फारशी माहिती नव्हती आणि म्हणून त्यांना तिथेच थांबावं लागलं आणि आता हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण होत आलंय. बरोबर आहे मुकुल, या मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांचं दैव बलवत्तर म्हणून एवढ्या मोठ्या प्रवाहात सुद्धा ते सुरक्षित राहिले आणि आता लष्कराच्या मदतीनं या सगळ्या मच्छीमारांची सुटका करण्यात आलेली आहे. 13 तासांपासून अधिक काळ हे सगळे मच्छीमार त्या खडकावरती अडकून पडलेले होते, मदतीच्या प्रतीक्षेत होते. एसडीआरएफचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या टीमनं या मच्छीमारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर लष्कराचं हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर त्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या सगळ्या मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे. मुकुल, आपण त्या अडकलेल्या मच्छीमारांच्या जर प्रतिक्रिया जाणून घेऊ शकणार असू तर नेमके कसे हे 14 तास त्यांच्यासाठी होते? आप रातभर वहां थे, क्या 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 रात में माहौल था वहाँ पे? पानी बारिश चल रही थी, क्या चल रहा? नहीं सर, बारिश नहीं था कि मौसम क्लियर था रात को. हाँ आज सिर्फ पानी बढ़ा, थोड़ा बढ़ा था पानी बस. हाँ, बाकी कोई तकलीफ नहीं थी. अच्छा. हाँ. तो रात उधर ही कैसे गुजरी आपने? अब रात उधर ही गुजरी, लेट बैठ के आराम से गुजर गई अपनी रात. सर जी जी जी, हाँ. डर लग रहा था? नहीं नहीं सर, थोड़ा डर तो रहेगा ना, पानी बढ़ रहा था तो डर तो लगेगा ही. हाँ. बस. लेकिन आपने कब कांटेक्ट किया? आप वहाँ पे फंसे हो, ये कब पता चला बाकी के लोगों को? वो सर हमको उधर गए हमने, फिर 10 मिनट बाद पता चला कि पानी बढ़ गया, इसलिए हम उससे अटक गए. अच्छा. बस. और आप सब एक ही गांव के हो या अलग अलग गांव के हो? नहीं सर, हम धुलिया के हैं. हम कभी कभी आते, रोज नहीं आते. हमको कभी कभी सिर्फ शौक है हमको, एक आधी महीने 2 महीने में कभी कभी आते, हम रोज नहीं आते. आप धुलिया से आए थे? हाँ 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 सर. कितने लोग थे धुलिया से? रोज 3-4 लोग थे. अच्छा. और बाकी के जो टोटल 15 लोग थे वो सब और कहीं कहीं के थे, हमको नहीं सर उसका आयडिया नहीं. प्रज्ञा, आपण बघतोय हे धुळ्याहून काही लोक आलेले होते. त्यांचं म्हणणं आहे आम्ही नेहमी इथे येत नाही, मात्र यावेळेस ते आलेले होते, मासे पकडण्यासाठी आलेले होते आणि इथे आल्यानंतर हे सर्वजण इथेच फसले. रात्र त्यांनी संपूर्ण नदीपात्रामध्ये काढलेली आहे. एक छोटीशी टेकडी होती म्हणून ते बचावलेले आहेत. सुदैवानं पावसाचा जोर कमी झालेला होता, पाण्याचा प्रवाह आहे तेवढाच होता, म्हणून त्या टेकडीपर्यंत पाणी जाऊ शकलं नाही आणि हे सर्वजण सुखरूपपणे इथे राहिलेले आहेत. आता आपण बघतोय की यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येकाची नावं, पत्ते लिहून घेतले जात आहेत आणि इथून नंतर या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाईल.
तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. जर इतर कोणाला औषधोपचाराची गरज भासली तर त्यांच्यावर उपचार केले जातील. आपण बघतोय हेलिकॉप्टरची तिसरी फेरी आता सुरू झालेली आहे. आता पुन्हा एकदा जे शेवटचे लोक अडकलेले होते त्यांना आता घेऊन हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलेलं आहे. आता त्या टेकडीवर एकही मनुष्य नाहीये. काल जेवढे जण अडकलेले होते तेवढ्या सगळ्यांना तिथून आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि बघतोय आपण टेकडीपासून नदीच्या ह्या तीरावर, जिथे आता सध्या आपण उभा आहोत, ह्या तीरावर हेलिकॉप्टर त्यांना घेऊन आलेलं आहे. अशा पद्धतीने लष्कराच्या मदतीने 15च्या 15 मच्छीमारांची आता सुटका करण्यात आलेली आहे. हे मासेमारी यातले काही आजूबाजूचे होते तर काही जण धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावामधून इथे आलेले होते. या सर्वांना आता इथून सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. खरंय सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं या 13 मच्छीमारांचं रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कसं केलं जातं याकडे, आणि या सगळ्या मच्छीमारांचे प्राण बचावलेले आहेत. 14 तासांपेक्षा जास्त काळ हे गिरणा नदी पात्रामध्ये त्या खडकावरती बसून होते. अख्खी एक रात्र त्यांनी या खडकावरती बसून काढली. आजूबाजूला प्रचंड वेगानं वाहणारी नदी होती आणि त्या नदी पात्रामध्ये बसून एक अख्खी रात्र त्यांनी काढली होती. जीविताची शाश्वती काहीशी त्यांच्या मनामध्ये होती असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून जाणवतंय. आणि जसं मुकुल तुम्ही संवाद साधलात, त्यांनी सांगितलं की आपण नेहमी इकडे मच्छीमारीसाठी येत नाही, तर कधीतरी केवळ शौक आहे म्हणून आपण येतो. मुकुल, शेवटची तुकडी त्या मच्छीमारांची त्यांना बचावलेलं आहे, ते आता बाहेर येत आहे. तर गिरणा नदी पात्रामध्ये अडकलेल्या 15 मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले. मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट देत होते. मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.